नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17.1चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. दिलेल्या बाजूच्या आकृतीमध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे 25 सेंटीमीटर, ह्या कॉर्डची लेंथ दिलेली आहे 48 सेंटीमीटर, हा परपेंडिक्युलर दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला सेंटर ओ पासून या कॉर्डचं डिस्टन्स सेंटर ओ पासून म्हणजे हे लेंथ ऑफ ओ पी किती आहे हे काढायचं आहे आपल्याला. मित्रांनो, कॉर्डच्या प्रॉपर्टीनुसार हा डायमीटर दिला आहे, हा परपेंडिक्युलर दिला आहे, त्यामुळे ह्या डायमीटरचे दोन इक्वल भाग होतील. म्हणजे 48 सेंटीमीटर कॉर्डची लेंथ आहे, तर सी पीची लेंथ 24 येईल आणि पी डीची लेंथ 24 येईल. मग आता ह्या राईट अँगल ट्रायंगल होईल हा. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही लेंथ माहीत झाली, ही लेंथ माहीत झाली. मग पायथागोरस थेरम याच्यावर अप्लाय केला आपण, तर आपल्याला लेंथ ऑफ ओ पी किती काढता येईल. सोडूया. आन्सर फ्रॉम फिगर प्रॉब्लेममध्ये फिगर दिलेली आपल्याला. रेडियस आर इक्वल टू रेडियस कोणती होईल ओ डी, लेंथ ऑफ ओ डी इक्वल टू 25 सेंटीमीटर दिलेली आहे. लेंथ ऑफ सी डी म्हणजे कॉर्डची लेंथ दिली, लेंथ ऑफ सी डी इक्वल टू कॉर्डची लेंथ 48 सेंटीमीटर दिलेली आहे. अँड हा 90 डिग्री अँगल दिला आहे फिगरमध्ये. अँड म्हणजेच सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू सेगमेंट कॉर्ड सी डी अँड सेगमेंट ओ पी perpendicular to chord CD. We know the perpendicular ही प्रॉपर्टी ॲज इट इज लिहून टाकायची. मागच्या प्रश्नात आपण पाहिलेलं आहे. दी परपेंडिक्युलर drawn from the center of circle to its chord bisects the chord. म्हणजे कॉर्डचे विभाजन होते इक्वल पार्टमध्ये. बायसेक्ट दी कॉर्ड, बरोबर आहे. मग यावरून आपण काय लिहू शकतो, लेंथ ऑफ पी डी इक्वल टू हाफ लेंथ ऑफ सी डी. ही पी डीची लेंथ कॉर्डच्या हाफ होईल, हा प्रॉपर्टी असल्यामुळं. लेंथ ऑफ सी डी दिलेली आहे आपल्याला इंटू सी डीची लेंथ प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 48 सेंटीमीटर. बे दोन्हीच्या बेचू काढ म्हणजे 24 सेंटीमीटर लेंथ ऑफ पी डी. म्हणजे पी डीची लेंथ किती येईल आपल्याला 24. आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला, ट्रायंगल ओ पी डी. यामध्ये ह्या दोन साईड्स माहीत आहेत, तिसरी साईड्स पायथागोरस थेरम अप्लाय करून आपण काढू. नाऊ in right angled triangle OPD, hypotenuse length of OD square hypotenuse equal to length of OP square plus length of PD square.
बरोबर आहे. ओडी स्क्वेअर हा हायपोटेनस होईल. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू उरलेल्या ह्या दोन साईड्स त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन. व्हॅल्यू दिलेल्यात. ओडीची लेंथ म्हणजे रेडियस आहे ती दिली आपल्याला 25 सेंटीमीटर, 25 स्क्वेअर. ओ पी, लेंथ ऑफ ओ पी, हेच अंतर किती आहे आपल्याला ते काढायचं आहे, म्हणून हे ॲज इट इज राहील. आणि पी डी आत्ताच आपण फाइंड आउट केली 24 स्क्वेअर. आपण कॅल्क्युलेट करू. 25चा स्क्वेअर 625, लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअर, प्लस 24चा स्क्वेअर 576. 30पर्यंत स्क्वेअर पार्ट असायला पाहिजेत, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यात वेळ जात नाही आपला. बरोबर आहे. मग लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअर इक्वल टू 625 मायनस 576 होईल. देअरफॉर लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअर 49, सबस्ट्रॅक्शन 49 येईल याचं. आता टेकिंग स्क्वेअर रूट, कारण 49 ही पूर्ण वर्गसंख्या आहे, त्यामुळं याचं स्क्वेअर रूट काढता येईल आपल्याला. टेकिंग बोथ साइड्स स्क्वेअर रूट. आपल्याला ओ पी स्क्वेअरची लेंथ नाही काढायची, आपल्याला ओ पीची काढायची. त्यामुळं ओ पी पाहिजे असेल त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणून स्क्वेअर रूट घेतलं तर फक्त स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त लेंथ ऑफ ओ पीच राहील. इक्वल टू 49चं स्क्वेअर रूट, 49चं स्क्वेअर रूट येईल, म्हणजे हे येईल 7. देअरफॉर लेंथ ऑफ ओ पी इक्वल टू 7 सेंटीमीटर. बरोबर आहे. हेन्स डिस्टन्स, प्रश्नातले शब्द ॲज इट इज लिहून उत्तर कंप्लीट करायचं. हेन्स डिस्टन्स ऑफ दी कॉर्ड फ्रॉम दी सेंटर इज 7 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.